ग्रामपंचायतीसाठी अग्रेसर असतात आणि माझ्या गावातले लोकसुद्धा इथे अग्रेसर असतात. परंतु हे बिरसा मुंडा ग्राउंड बनवताना आज आमच्या हितेश बोललाच का फार मोठा संघर्ष केला होता आम्ही आणि इथे रस्ता सुद्धा केला होता. पण बिरसा सांगायचं तर हे का आदिवासीचे क्रांतीवीर होऊन गेले, ते आपल्या जमीनसाठी लढले गेले. फक्त जमिनीसाठी नाही तर लढले, ते आपल्या अस्तित्वासाठी लढलेले होते आणि वय होतं फक्त 25 आणि 25 वर्षामध्ये त्यांनी अशी मोठी क्रांती केली का अंग्रेजाला म्हणजे सळो का पडो त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा आदर्श ठेवून आज नवीन तरुण पुढे आलेले आहेत. माझं खरं मी एक आदिवासी म्हणून खरं आमच्या गावातले जेवढे मुलं आहेत आणि जे मैत्री म्हणून हे तुम्ही कमिटी स्थापन करून एक खेरापाड्याचं गाव सगळी या पालघर जिल्हा म्हणा किंवा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये उज्ज्वलित केले आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानेन आणि सगळे इथे उपस्थित आहे त्यांचे सगळ्यांचे आभार मानेन आणि जे कोणी स्पॉन्सर आहेत त्यांचेसुद्धा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जोहार. So thank you. What your match कडे पण द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट पवन सुतनवली टीम आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. ध्रुव पवन सुतनवली संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाहीये याची आपण नोंद घ्या. ध्रुव तयार होत आहेत आणि मैत्री 11 पालघरचा खेळाडू इथे आहे, तर लवकर या पवन सुतनवली. मॅच स्टार्ट करायची. पुढचा चेंडू ओ बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. तुषार बसवत वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर या नावाची चर्चा लेफ्ट हँड बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. गावदेवी खैरापाडा संघाचे सर्व खेळाडू यांना मी विनंती करतोय आपण कॉमेंट्री टॉस बॉक्सकडे यायचे. सर्व खेळाडूंना विनंती असेल टॉस का बॉक्समध्ये यायचे. पुढचा चेंडू अप्रतिम डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतायत. एक धाव मात्र परिपूर्ण आणि चेंडू आपण बघतायत सीमा रेषेच्या बाहेर चौकार आलाय. 4 धावा. दोस्तांचे 4 फ्लाय झाले. 6 शॉर्ट बॉल आणि इथे वॉटर फील्ड खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते. कुणाल जाधव यांच्या बॅटमधनं ज्या पद्धतीने सुपर कव्हर्सला वरून खेळण्याचा प्रयत्न होता तिथे आपण बघतायत. नोंद घ्यायचे कारण या ठिकाणी वेळेवरती मॅच संपणं खूप गरजेचं आहे. डिसिप्लिन हा भरपूर महत्वाचा आहे. तुमच्याकडे डिसिप्लिन चांगला असेल तुमचं जीवन किंवा लाईफ तुम्ही ब्राईट करू शकता. ज्या पद्धतीने आपण बघितले की झाडू हा ज्या पद्धतीने बंधनामध्ये असतो त्यावेळेला तो दुनियाचं कचरं साफ करत असतो, परंतु ते बंधन तुटल्यानंतर तो स्वतः कचरा होतो. यासाठी महत्वाचं आहे की बंधन, आणि ते बंधन तुम्ही जेव्हा फॉलो कराल तेव्हा चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. एंड ऑफ द फ्रेशवर 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर प्राचारण केले मिस्टर यतीन पाटील. मागच्या मॅचमध्ये यतीन पाटीलने दाखवलेला क्लास आज पुनश्च त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी देताना पवन सुत नवली संघाच्या ताफ्यामध्ये आज करण मोरेही दाखल झाले. त्यांचेही आम्ही करतो वेलकम. प्रणय करत असतील, तुषार करत असतील, ब्रिजेश करत असतील. पुढचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कुणाल जाधव सध्याचा हंगाम गाजवणार असा खेळाडू आहे. सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळतायत कुणाल, आणि तेच आता मात्र महत्वाच्या मॅचमध्ये आपण बघताय समोर यतीन पाटील च्या समोर फलंदाजी करताना बघायला मिळतात. स्कोर असते ऑन 7 रन्स. पुढचा चेंडू यतीन पाटील पुनश्च तयार होताना फील्ड थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. सुपर कव्हर्स रिझनला आपण बघतायत मिस्टर तुषार मोरे, तर लॉंग ऑफ रिझनला आपण बघतायत नंदन यांना थोडंसं पुश केलं जात आहे. पुढचा चेंडू यतीन यावेळेला ऑन साईडला खेळतायत
सिंगल कंप्लीट झालंय. लॉंग ऑन मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागते. धावसंख्या पोहोचली ती 8. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या स्पर्धेसाठी महत्वाची भूमिका आमचे स्कोरर आदित्य मेघवाल यांचंही कौतुक करावं लागेल. मॅचला स्टार्ट झाल्यानंतर मात्र गुणलेखकाची भूमिका सातत्याने हँडल करताना आदित्य त्यांचे आम्ही वेलकम करतोय. 8 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. एक काटेकी लढत मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. समोर तुषार बसवत. ओहो काय फिरवलाय चेंडूला. जबरदस्त गोलंदाजी आहे 3 यांची. गोलंदाजीमध्ये जे बाईक मालक रहदारीच्या रस्त्यावरती गाडी थांबवून आपली मॅच टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी आपण गाडी पार्किंग झोनमध्ये पार्क करा आणि तिथून मॅच बघा. अन्यथा जी काही कारवाई होईल त्याला तुम्ही स्वतः जिम्मेदार राहतील याची नोंद घ्या. पुढचा चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ रिझन मध्ये. कारण रहदारी सुरळीतपणे पार पाडणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या या स्पर्धेला गालबोट लागणार जाऊ नये यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला महत्वाचं आहे. त्यासाठी सर्व बाईक मालकांना आमची ती प्रेमळ निवेदन असेल आणि सूचनाही असेल. धावसंख्या पोहोचले 10. आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू जबरदस्त येतीन पाटील यांची कामगिरी बघायला मिळते. चेंडूला फिरवतायत आणि तुषार बसवत सारख्या एक मातब्बर खेळाडूला ऑन स्ट्राईकला थोडंसं जखडून ठेवलंय. आणखीन एक चांगला चेंडू आहे. जबरदस्त लेग कटर बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी येतीन पाटील. आज खऱ्या अर्थाने पवनसूत नवली संघाच्या विश्वासाचं एक नाव ठरलंय आणि काय जबरदस्त आपला स्पेल संपवलंय त्याने. फक्त 4 धावा. टोटली 2 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या 11 वरती. ऐकूया एक डीजेचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. दोन षटकं संपण्यासाठी वेळ गेलेला आहे तो 4 म्हणजे 8 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळलेली आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर ध्रुपला पुनश्च आपण बघतायत. एक युवा खेळाडू आहे. जिम्मेदारी आहे पवनसूत नवली संघाची. टेनिस क्रिकेट विश्व पालघर तालुका म्हटल्यानंतर पालघर डहाणू तालुक्यामधील पवनसूत संघ एक मातब्बर संघ म्हणून ज्याची चर्चा गेली अनेक दशकं आपण बघतायत असा संघ आहे आणि त्या संघातील उभरता सितारा म्हणून ध्रुप यांना आपण बघतोय. तर समोर तुषार बसवत लेफ्ट हँड घातक बॅटर म्हणून या नावाची चर्चा आहे. आपल्याला सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळतोय. स्टेट ड्राईव्हचा फटका थोडासा फंबल झालाय. कुणाल जाधव मात्र वेगाने येत आहेत आणि तदवर 2 धावा होत आहेत परिपूर्ण. धावसंख्या 2 ने 13 वरती पोहोचले. 13 धावा स्कोर कार्डवर. 13 चेंडूंचा खेळ सुद्धा संपलाय. पुढचा चेंडू बॅटला ब्रश कर रहा है प्रणय. घरच्या जातामध्ये जाऊन विसावताना चेंडू. तुषार थोडेसे स्ट्रगल करत होते आणि ते मात्र इथे बॅक टू द डगआउट कडे जाताना विकेट गिरता हुआ म्युझिक बजता. नवसाला पावणारी हाकेला धावणारी असंख्य लोकांची कुलस्वामीने आपण बघतायत. करूया त्यांना वंदन. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मीन बोरा लेफ्ट हँड बॅटर. प्रचंड क्षमता आहे. 1 चेंडू 2 धावा असताना षटकाराने मॅच फिनिश करत सुपर 10 मध्ये आपल्या संघाला जे घेऊन आलेले आहेत मैत्री 11 पालघरला तोच हा यशस्वी असा बॅटर
मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय दाखल होताना. पुढचा चेंडू गुड शॉट अलॉंग द कार्पेट. चेंडूला एक्झिक्यूट करतायत ऑनड्रॉईच्या रूपानं. चेंडू सरळ मिड विकेटला जातोय. चांगला कॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय ती 14 धावा. रोडवर केलेल्या गाड्या बाजूला करायच्या ही विनंती आहे. सर्व आलेल्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती करतोय. ओमकार शेट्टे सर, आपण जिथे कुठे असेल त्यांनी या कॉम्बॉक्सकडे. दरम्यान तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत ध्रुव. ऑन साईडला खेळताना लॉंग ऑनला मात्र झेल बाद होताना कुणाल जाधव सुद्धा स्वस्तात बाद होताना आपण बघतायत. आणखीन एक धक्का लागतोय मैत्री 11 पालघर संघाला. लागलाय तो दुसरा. कुणाल बसवत, कुणाल जाधव आणि तुषार बसवत माघारी परत आहेत. नवीन बॅटर चेतन. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 16. न्यूमान चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विस्फोटक बॅटर चेतन आणि मीन बोरा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 4 घेऊन मिस्टर यतीन येत आहेत. 15 मिनिटाचा वेळ आहे, याची आपण नोंद घ्या. यतीन पाटील 16 रन झालेले आहेत. फुलटॉस चुकीला माफी नाही आहे. व्हेरी फर्स्ट बॉल फुलटॉसचं गिफ्ट होतं, स्वीकारलं गेलंय आणि सरळ यतीन पाटीलच्या या चेंडूला पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 22 वर स्थिरावताना मीन बोराच्या बॅटमध्ये येतोय. संघर्षाचा शंखनादचा हा षटकार. बोरा यांच्या बॅटमधनं यतीन पाटीलच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. जबरदस्त स्टार्ट. 4थं षटक इथे मार्गस्थ आहे. व्हेरी फर्स्ट बॉल. एक उत्तुंग षटकार बघायला मिळतोय. पुढचा चेंडू आवळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग यतीनकडनं प्रत्युत्तर दिले. षटकाराला साजेस असं कमबॅकिंग आहे. 13 तो 1 मेरी असं बॅटल रंगतंय. 22 धावा. मैत्री 11 पालघर संघ प्रथम बॅटिंग करताना. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि एक प्रमुख गोलंदाज
वेलकम ओमकार पुरुष जॉईन झालेत आमच्या समवेत. पुढचा चेंडू तयार होताना यतीन पाटील पवनसूत नवली संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज व यावेळेला कव्हर्सला खेळतायत. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होताना एकसा कव्हर्सला आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. फक्त 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 24 24 धावा स्कोर कार्ड वर बघायला मिळत आहेत. एक अप्रतिम करारा कव्हर ड्राईव्ह इथे बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये मीन बोरा एक घातक बॅटर आहे, छान नावाची चर्चा आहे. तोच मीन बोरा मात्र थोडासा आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आदरणीय प्रशांतजी महाले सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हा. खैरापाडा विभागातील खैरापाडाचा काना असं ज्यांना संबोधलं जातं त्यांचं वेलकम. प्रशांतजी महाले हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. सर्वांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत कारण त्यांच्या हृदयामध्ये नेहमी स्नेहाचा झरा असतो आणि माणसं जपण्याचं काम सातत्याने करणारा एक मोठं नाव म्हणून प्रशांतजी महाले यांना आपण बघतोय. धावसंख्या पोहोचली ती 25 वर 25. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि पोहोचले ती 26 वरती. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू 1 टू गो. 26 धावा जखडून ठेवले मैत्री 11 पालघर संघाला. पवनसूत नवली संघाच्या फ्रंटलाईन गोलंदाजांना ध्रुप असेल आणि त्याच्यानंतर आपण बघतायत मिस्टर यतीन पाटीलचा असलेला लेंथ लाईन परफेक्ट एक्युरेसी इथे खूप सुंदर बघायला मिळत आहे. काही वेळेला फुलटॉस होता. शॉर्टेक्सच्या कव्हर्स मध्ये थोडंसं फंबल झालंय. सिंगल रोखू शकणार नाहीयेत. 4 षटकं संपलेली आहेत. 27 धावा स्कोर कार्डवर. नक्कीच एक चांगली सुरुवात आपण म्हणूयात बॉलिंग युनिटला मिळाली आहे. अजूनही डावखुऱ्या त्याचा फलंदाज विकेटवरती बॅटिंग करतोय जरूर, पण टीमची टोटल झाली आहे 27ला विकेट्स मैदानावरती गेलेत त्या म्हणजे आतापर्यंत 2. 27 लॉस ऑफ 2 आणि षटकं किती संपली आहेत मैदानावरती तर तब्बल 4. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गावदेवी ए संघाचे सगळे जे खेळाडू आहेत त्या सर्वांनी कॉमेंट्री बॉक्स समोर आपल्या ट्रॉफीज समोर येऊन इकडे थांबायचं. त्वरित या, जास्तीचा वेळ आपल्याकडे नाही आहे. यानंतर लगेचच तुम्हाला सामना मैदानावरती खेळायचं आहे. तुमचा कॅप्टन तुम्हाला इकडे आमंत्रित करतोय, तर पूर्ण टीम तुम्ही या ठिकाणी येऊन त्वरित थांबायचं आहे. सर 4 ओव्हर 27. मागचे 2 मॅचेस आपण पाहिले 70+ 80+ धावा पहिल्या डावामध्ये बनल्या आणि इथे थोडंसं टेन्शन मैदानावरती जरूर वाढलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. मान संघ आणि साई 11 मान आणि गावदेवी खैरापाडा ए या 2 संघातला बॅटल होईल. बोथ टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या. 27 झालेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून किती धावा गोलंदाजांना एक विश्वास देऊन जातील. आता ना क्लायमेट थोडंसं शांत झालंय. आता धुकं पसरू लागलंय. खेळपट्टीवरती देखील आपण जर पाहिलं ना तर आता थोडा ड्यू फॅक्टर आहे आणि रात्रीचं क्रिकेट बॉल ट्रॅव्हल होणं कठीण आहे. कमीत कमी 12 बॉल आणि इथनं जर 23 धावा बनतात तर 50चा जो एक मॅजिकल टच आहे ना तिकडे पोहोचू शकते टीम. तो ट्राय करायला हवा बॅटिंग करताना मैत्री 11 पालघर या टीमनं. या पाहूयात कशा प्रकारे त्यांचे प्रयत्न यशस्वी होत आहेत की गोलंदाजांचा मैदानावरती डंका वाजताना आपल्याला पाहायला मिळेल. पवनसूत नवली हा फुल टॉस त्याच्यावरती रन्स ऑन आहेत आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. ट्रेडमार्क आपली झाक्या दाखवत 4 धावा वसूल करतात. 31 धावांवर स्कोर कार्ड. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन केलंय. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलने कमबॅकिंग करतायत. डेथ ओव्हर मध्ये माझ्या हातामध्ये का चेंडू दिलाय हा यश पाटील सांगताना गुड बॉल. नक्कीच एक चांगलं कमबॅक होतं. मागच्या अगदी फटक्यावरती स्वीपनं धावा बनवल्या. त्या स्विच हिट लगवायचं होतं, नाही जमलं यावेळी आणि चेंडू जातं डॉट. हे कमबॅक होतं गोलंदाजाचं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर थोडा जोरात टाकला होता, हा फिरवला होता.
गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर ज्याला आपण कॅरम बॉल देखील म्हणू शकतो तशा प्रकारे हा डिलिव्हर या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर आपण पाहताय नक्कीच एक चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावफलक स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतं जे जाऊन पोहोचलं 31, लॉस ऑफ 2, 31ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं प्रेशरमध्ये मेन बोर आहे, मोठे शॉट खेळण्याचा इरादा आहे. यश पाटीलची लेंथ लाईन एक्युरेसी परफेक्ट आहे आणि इथे मात्र बॅटल रंगणार दोन दिग्गज खेळाडूमधले. एका बाजूने यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, आणखीन शॉर्ट बॉल तितकीशी लांबी नाही आहे आणि ब्रिज एज करत एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ख्याती ज्यांच्याजवळ आहे तो मात्र झेल घेत डेंजरस मॅन मेन बोराला पाठवत आहेत. बॅक टू द डगआउट, OUT आउट, गॉन. धक्का मैत्री 11 पालघरला या ठिकाणी लागलाय. मैत्री 11 पालघर यांना आता थोडीशी अडचणीत आहे, थोडीशी डॉमिनेट झाली आहे कारण बॉलिंग युनिट समोरून यांना अगदी आगीचे गोळे टाकतोय. त्याचा प्रत्येक बॉलचा चटका सध्या विकेट जात आहेत. सन्युमान ओमकार येत आहेत. संकट काळामध्ये ओमकार मात्र आपल्या संघाला आधार देईल का रनचा, हा सुद्धा बघावा लागेल. धावसंख्या स्थिरावली ती 31-31 आणि पूर्णतः बॅटिंग कोलॅप्स झाले असे म्हणायला हरकत नाही. मैत्री 11 संघ बॅलन्सिंग टीम आहे, अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत, परंतु पवनसुत नवलीची असलेली गोलंदाजी, त्यांनी रचलेला ट्रॅप आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने संकटामध्ये सापडलेली मैत्री 11 ओमकार आणि चेतन हे मात्र सावरतील का, हा प्रश्न मनामध्ये घर करतोय. उत्तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. यश पाटील तयार होत आहेत पुढचा चेंडू घेऊन. भरपूर शॉर्ट बॉल होता, यावेळेला संधी होती, तितकीशी संधीचा फायदा घेता येत नाही. आणखीन एक डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 31. अतिशय सुंदर आहे या टुर्नामेंटचं ब्रॉडकास्टिंग देखील आपल्याला पाहायला मिळतं. यूट्यूबवरती जर तुम्ही आलात आणि ओमसाई स्पोर्ट्स या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्ही क्लिक कराल तर एक सुपर क्वालिटीसोबत तुम्हाला टेलिकास्ट ओमसाई स्पोर्ट्स दाखवते आहे. आणि ओमसाई स्पोर्ट्सना या ब्रॉडकास्टिंग वर्ल्डमध्ये न्यू आहे आणि जरूर तुम्हाला जर टेलिकास्ट आवडत असेल तर एकदा सबस्क्राईब करायला ओमसाई स्पोर्ट्सला विसरू नका. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आहे, जे कॅमेरामॅन्स आपले काम करतात, जे मेहनत करतात, इतक्या रात्री एक चांगलं क्रिकेट आपल्यापर्यंत कसं पोहोचेल त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, त्या सगळ्यांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर व्हायला हवं. टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपण पाहता अडचणी खूप वाढलेत, त्यामुळे थोडंसं संघर्ष आता या मैदानावरती खूप मोठा झाला. या पाहूयात कशा प्रकारे हा सामना आता इथनं पुढे जाईल, कशा प्रकारे आता या मॅचमध्ये बाउन्स बॅक केलं जाईल, ते सगळे प्रश्न या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्ही पाहता हर्षद घरत अतिशय सुंदर टेलिकास्ट करतात. वॉर रूममध्ये सध्या आपल्यासोबत सुमित राऊत जो अतिशय चांगल्या प्रकारे इकडे मिक्सअप करून अंपासला मदत करतोय, प्रेक्षकांपर्यंत चांगलं टेलिकास्ट पोहोचवतोय. त्याबद्दल या दोन्ही आपल्या हर्षद आणि सुमितचं आपण कौतुक करूयात, जे चांगलं टेलिकास्ट आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. सन्युमान ब्रिजेश करत एक अनुभवी अशी गोलंदाज, यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. मिड विकेट मध्ये सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेसाठी वेगाने येत आहेत आणि दुसरी धाव परिपूर्ण होतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरनं थ्रो थोडासा आपण बघतोय आणि जिथे फक्त सिंगल रन्स होती तिथे 3 धावा इथे बघायला मिळतात. धावसंख्या 3ने 34 वर पोहोचताना व्हेरी मच नेटेड कारण या रन्सना खूप खूप गरजेच्या होत्या आणि त्या रन्स मैदानावरती आता येत आहेत, त्यामुळे थोडीशी मदत होती आता. आणि धावफलक स्कोरकार्डवरती आपण बघताय 31 होतं, आता 3 ॲड झालेत, 34 34 धावा झालेत. एक विकेट अजून मैदानावरती जाते. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊयात आणि पुन्हा परतूयात क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक.
कायापालट हा बिरसा मुंडाचा इतिहास आजही ज्वलंत आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे येतोय बिरसा मुंडा या नावाला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणारा एक षटकार. सुंदर शॉर्ट सिलेक्शन लॉंग ऑनला क्लिअर करताना चेतनच्या बॅटमधनं आलेला हवाई फारचा षटकार. धावसंख्या पोहोचते ती 40 वरती. अजूनही चेंडूंचा खेळ शेष आहे तो 4. आणि एका बाजूने ब्रिजेश लॉट ऑफ एक्सपिरियन्स आहे. लेदर क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, टेनिस क्रिकेट, कुठल्याही क्रिकेटमध्ये कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ज्याच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे असे ब्रिजेश. करतच्या चेंडूवरती चेतनने मारलाय षटकार. इरादा पक्का आहे, 4 चेंडूमध्ये आक्रमकता दाखवायची, परंतु ब्रिजेश समोर आहे. एक षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅकिंग करेल का हा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि इथून जी आक्रमकता कायम ठेवेल का हाही मनामध्ये प्रश्न घर करतोय. उत्तर तुम्हाला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गरजेचा होता तो फटका आला. अजून एक व्हेरी मच नीडेड मोठ्या फटक्याची गरज आहे. लॉंग ऑफ आहे आणि टीपला गेलाय झेल. संपलाय खेळ. थोडंसं एलिव्हेशन कमी आणि फलंदाज मैदानावरती बाद. अजून एक धक्का. आणि गावदेवी खैरापाडा टॉस होणारा इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं. तुषार मोरेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. आणि इथे मात्र चेतन जो विस्फोटक बॅटिंग करत होते ते मैदानाच्या तंबूच्या आसऱ्याला परतताना आपण बघतायत. न्यू मॅन रजत येत आहेत. एका बाजूने जयंत आहेत. विके या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू नॉनसागीनकडे बघायला मिळत आहे. 40 वरती स्कोर थांबलाय. येणारे चेंडू आहेत ते 3 आणि 40 झालेले आहेत. इथून किती धावा खऱ्या अर्थाने मैत्री 11 पालघर संघाला ऊर्जा देतील सेकंड इनिंगमध्ये त्या डिफेन्स करण्यासाठी. पवनसुत नवली संघाचा एक जर बॅटिंग लाईन आपण बघितलं डीप बॅटिंग लाईन आहे, परंतु टार्गेट हे टार्गेट असतं आणि ते अचीव करण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक जण करत असतं. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याची चर्चा आता रंगते. 40 झालेले आहेत. समोर रजत. एक मोठ्या फटक्याची गरज आहे या स्पर्धेमध्ये. जर तुम्हाला टिकून राहायचं आहे, सामने जिंकायचे आहेत, तर चांगलं फाईट बॅक तुम्हाला करावं लागेल आणि ते इम्पॉर्टंट आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपल्याला कळेल की टार्गेट काय सेट होता. बॅटच्या समोर होता, लागली या बॅटची कडा, बॉल मागे येतोय. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी बॉलला अडवतील, स्टॉप करतील, त्या दरम्यान आपण पाहताय सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलनं स्कोर ना सर पुढे जातोय. अजित सर 41 झालेत. 2 बॉल अजून बाकी आहेत आणि आता विकेटचा धोका. विकेटचा धोका. कॅच होईल का? मौका त्या ठिकाणी जरूर होता, बट नोमॅन्स लँडमध्ये पडला. यष्टीरक्षकाचे प्रयत्न थोडेसे कमी पडले असं म्हणायला हरकत नाही. बट आता रनआउटची अजून एक विकेट त्या ठिकाणी जाती आहे आणि 42 वरती आपण बघताय अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतं. तब्बल 42ला 6 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ऑनलाईन स्कोरिंग देखील एका बाजूला आपण बघतोय सुमित करतोय, दुसऱ्या बाजूला मॅन्युअल स्कोरिंग देखील आपल्यासोबत फार सुंदर प्रकारे करतोय आदित्य मेघवाल. आदित्यचं नाव जितकं सुंदर आहे, चेहरा देखील तितका सुंदर आहे आणि तितक्या सुंदर अक्षरामध्ये धावफलक सध्या आदित्य मेघवाल सजवतोय. आणि स्कोररना आदित्य कॉमेंटेटरचा बॅकबोन असतो. स्कोररनं मिस्टेक केली ना पूर्ण इनिंग कॉमेंटेटरला डिस्टर्ब होत राहतं. आणि ज्यावेळी तुमचा स्कोरर चांगला असेल आणि हसता चेहरा असेल त्यावेळी मग धावफलक देखील आपल्यापर्यंत थोडंसं लवकर पोहोचतं. टीमची टोटल 42 आहे. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. पाहूयात तो फटका येईल का. गोलंदाजी करणारी टीम आहे ना सध्या फार सुंदर क्रिकेट खेळते आहे. त्यांच्या नावाला त्यांच्या लौकिकाला शोभेल असं क्रिकेट सध्या पवनसुत नवली या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पवनसुत नवलीचे बॉलर्स देखील आज मैत्री पालघरला आणि या स्पर्धेला अंतिम रात्र है इतकंच सांगतात. हमारा नाम सुनकर फ्लॉवर समझो क्या, जब तक जीतेंगे नहीं तब तक नवलीकर मैदान आज छोडेंगे नहीं. टीमची टोटल 42. अंतिम बॉल पहिल्या डावातलं आपल्याला सांगेल टार्गेट काय सेट होत आहे. या पाहूयात या बॉल नंतर त्याचं उत्तर मैदानावरती आपल्याला सापडणार आहे. इथे रन्स मिळेल फक्त एक. गरज होती खरं तर मोठ्या फटक्याची. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका, फलंदाज बाद.
चला टॉससाठी या गावदेवी खैरापाडा ये बनाम साई 11 मान. बोथ टीम कॅप्टन त्वरित टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. दोन्ही संघनायकांना मी विनंती करतोय आपण त्वरित टॉससाठी यायचंय. कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम स्पेंड करू नका आपण. दोन्ही संघनायकांना विनंती असेल. साई 11 मान आणि गावदेवी खैरापाडा. गावदेवी खैरापाडा संघाचे संघनायक किरण पांगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. साई 11 मान संघ किरण पांगरे चर्चेमधलं नाव राहिले. उत्कृष्ट आयोजक आणि सर्वांच्या हृदयावरती खऱ्या अर्थाने घर करणारं एक व्यक्तिमत्व म्हणून किरण पांगरे यांना आपण बघतोय. लेफ्ट हँड घातक बॅटर म्हणूनही खूप चांगली मैदानं गाजवणारा असा खेळाडू आहे. विनंती असेल साई 11 मान संघ. चला आपण टॉस कडे या लवकर यायचं. आदरणीय विवेक चव्हाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. प्रथम नागरिक गावदेवी खैरापाडा विद्यमान सरपंच साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. एका बाजूने साई 11 मान आणि दुसऱ्या बाजूने घरच्या मैदानावरती 2 हात करणारा संघ गावदेवी खैरापाडा. कॉल कोणाचा असेल की चॉईस हवी आहे. टॉस भरपूर महत्वाचा असतो आणि त्यासाठी चॉईस दिली जाते. गावदेवी खैरापाडा संघाचा कॉल असेल. किरण पांगरे या ठिकाणी कॉल करतील. चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. टेल इज कॉल आहे आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय. काय असेल आपला निर्णय? बॅट फर्स्ट. आणि त्याचं रिझन ऐकायला आम्हाला आवडेल. रिझन त्याचा आहे म्हणजे इथे बघायला गेलं तर लो स्कोअर जास्त कमी होतो म्हणून पहिले आम्ही बॅटिंग करणार. आणि ओपोनंट टीमला किती धावा म्हणजे किती टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? कम से कम आम्ही 45 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करणार. बेस्ट ऑफ लक. किरण पांगरे टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? प्रथम आम्हाला क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामध्ये स्वीकारलं असतं आम्ही, कारण ज्या हिशोबाने ग्राउंड आहे डव फॅक्ट नक्कीच या ग्राउंडवर काम करतो. त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे तो डिसिजन नक्कीच भेटला आहे. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. आणि ओपोनंट टीमला आता एक संधी आहे की किती धावापर्यंत थांबण्याचा प्लॅनिंग असेल. त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलंय साई 11 मान संघानं. आम्ही त्यांना 40 ते 45 धावांचा आत आम्ही रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू, कारण त्यानंतर आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यांना 40मध्ये रोखण्यामध्ये देखील आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करू. सो बेस्ट ऑफ लक बोथ टीम. आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत विवेकजी वडे साहेब आमची रजा घेताना आणि त्यांच्या समवेत आणि आशुतोष सर सुद्धा या ठिकाणी आमची रजा घेत आहेत. वेलकम. वळूया आपण मॅचकडे. टार्गेट सेट केलंय. सर्वांना विनंती आहे, प्रेक्षकांना कोणीही रस्त्यावर पार्क करू नये गाडी. 4 व्हीलर असो, 2 व्हीलर, 3 व्हीलर, ऑटो रिक्षा, कारण जेणेकरून आयोजकांना त्रास होईल. कारण आत्ताचा परत एकदा पोलिसांचा कॉल येऊन गेला. सर्वांना विनंती आहे कळकळीची, आपल्या पार्किंग झोनमध्ये नक्कीच गाड्या पार्क कराव्या ही कळकळीची विनंती आहे. नाहीतर रस्त्यापासून थोड्या खाली उतरून ठेवा प्लीज. सहकार्य करा कमिटीला. पोलिसांनी कारवाई केली तर आयोजक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी प्रेक्षकांनी. व्हेरी गुड बॉल. तुषार मोरे इज ऑन अ स्ट्राईक आपल्याला बघायला मिळत आहेत. परफेक्ट यॉर्कर इथे बघायला मिळाला आहे. जबरदस्त गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर कुणाल. टार्गेट सेट केलेलं आहे ते इथे 44 धावांचं. आणि जबरदस्त पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता. तुषार मोरे आणि नॉन कडे आपण बघतोय
प्रणय घरत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कलेक्शन नाही आहे. सिली मिडॉनमधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्येवरती आकार देण्याचा प्रयत्न आहे तुषार आणि प्रणयचा. मागच्या मॅचमध्ये प्रणय घरत नावाचं वादळ खूप चांगलं ॲक्टिव्ह झालं होतं आणि एक सुंदर बॅटिंग करत त्याने आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिला होता. या मॅचमध्ये बघायचं आहे की पवनसुत नवलीसाठी प्रणय घरतचं योगदान किती राहते. आणि दुसऱ्या बाजूने कुणाल तयार होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, तितकासा रीड करता आलेला नाही आहे चेंडू. आणखीन एक सिंगल बघायला मिळेल लेग बायच्या रूपानं. आणि धावसंख्या पोहोचली ती 2 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. 44 धावांचं टार्गेट या मैदानावरती जर आपण बघितलं तर 44 धावा सुद्धा डिफेंड झालेले आहेत. यावेळेला लॉंग ऑनला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. सिंगल कंप्लीट, 1 बाउन्स. जबरदस्त फील्ड केला जातोय, थोडंसं कठीण होतं परंतु सुंदर फील्ड. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचले ती 3 वरती. 3 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. प्रणय आणि तुषार अनेक वर्ष पवनसुत संघाचे बॅकबोन राहिलेत आणि इथे स्टेप आउट करत लॉंग ऑनला प्रणयने दाखवून दिले की कशा पद्धतीने या ठिकाणी बॅट एलिव्हेशन खूप सुरेख बघायला मिळालंय आणि चेंडूला उडवत आहे सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं प्रणय. षटकार. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील कुणाल. समोर येते प्रणय घरत. सध्या खूप चांगल्या बहरामध्ये बॅटिंग करतायत प्रणय. ओहो, यावेळेला जबरदस्त टायमिंग बघायला मिळते. गुडघ्यावरती बॅलन्स केलं आणि काय शॉट खेळल्यात ओरिझोंटल बॅटने. डीप बॅकवर्ड टॉस किंवा रेगला वन्स बाउन्स वर द रोप जाताना आणखीन एक जबरदस्त चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले, पोचले 13 एसटीचे. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये कौशिक तुमचं स्वागत आहे. 13 धावा झालेल्या आहेत, अजूनही 31 ची गरज आहे. येणारे चेंडू आहे 33. धन्यवाद सर. पवनसुत नवली विरुद्ध मैत्री 11 पालघर हा 2 संघामध्ये असलेली मॅच पाहायला मिळते. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. पहिला चेंडू खोलातला बॉलला मध्ये सरळ बॅटचा वापर करताना चांगल्या रीतीने खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू मात्र सरळ दन 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 करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. तुषारच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. 4. टायमिंग आहे तुषारांचं. अलॉंग द कार्पेट खेळलाय आणि सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं चौकार आलाय. पुढचा चेंडू पुलटॉस आहे, यावेळेला ऑन साइडला बॅटला स्विंग केलंय. लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा इरादा आणि तिथे मात्र आपण बघतायत मिस्टर तुषार हे मागे परतताना टकआउट कडे जातील. पहिला हादरा तुषार बोरीच्या रूपाने लागतोय पवनसुत नवली संघाला. एसटीस आहे करण मोरे
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता पाहायला मिळतोय. छोटा पायक बडा धमाका म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये पवनसुत नवली या संघाकडनं बॅटिंग करता तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. 17 धावा पाहायला मिळतात. फलकावरती एक विकेट गमावलं गेलं. सेकंड बॅटिंग करत असताना पवनसुत नवलीने 44 धावाचं टार्गेट सेट केलं आणि त्यानंतर चांगल्या रीतीने सुरुवात आतापर्यंत पवनसुत नवलीची पाहायला मिळते. P2चं षटक प्रगतीपथावर चालू असताना पॉवर प्ले क्रमांक 2 मधील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. अप्रतिम अवेम फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करण मोरेचा पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले ओमसाई स्पोर्ट्स आपल्यापर्यंत घेऊन येताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू आता खूप चांगला चेंडू बघायला मिळतोय. करण मोरे आयएसपीची स्पर्धा गाजवणार असा खेळाडू आहे. सध्या आपण बघतायत इथे मात्र पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. करण पुलटॉस करून खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे आपण बघतोय चुकी झालंय. प्रणय सारखा एक मोठा फलंदाज बाद होताना रिस्की रन्स गरज होती का हे एक प्रश्नचिन्ह आहे. कारण प्रणय जो सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जाताना ओपोनेंट टीमची ताकद इथे मात्र वाढणार. कारण तुषार नंतर प्रणय माघारी परततोय. कम ऑन डीजे. तुषार घरातनं म्हटलं होतं की मी ऑन मेरिट खेळला, फक्त ताकद जास्त लावण्याचा प्रयत्न केला नाही, नजाकतने खेळला गेला आणि त्यानंतर मात्र धावा या माझ्या बॅटमधनं येत होत्या. हा मात्र ग्वाही ज्या फलंदाजाने दिले तो तुषार घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर स्कोर कार्डकडे आपण बघितलं 17 वरती 2 धक्के लागत आहेत. पहिला तुषार मोरे आणि त्याच्यानंतर प्रणय घरत. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. पुढचा चेंडू घेऊन तुषार घरत साठी जबरदस्त टायमिंग. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रिस्की रन्स या ठिकाणी बघायला मिळते. 2 धावा होत आहेत परिपूर्ण आणि पोहोचेल धावसंख्या ती 19 वरती. अंतिम चेंडू पाहायला मिळेल. P2च्या षटकातील आतापर्यंत 19 धावा फलकावरती 2 विकेट गमावल्या गेल्या आहेत. सेकंड बॅटिंग करत असताना पवनसुत नवली या संघाने आता मात्र स्ट्राईक इनवरती तुषार घरत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडनं मात्र चेंडू अप्रतिम गॅदर केलं. इकडनं मात्र कुठलीही धाव ह्या चेंडूवरती मिळणार नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल चांगल्या रीतीने गोलंदाजी केली गेली. दुसऱ्या षटकामागे आकाशच्या माध्यमातून फक्त आणि फक्त P2च्या षटकामागे 6 धावा खर्च केले, 1 विकेट प्राप्त केलं. 2 षटक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा 2 विकेट गमावले गेलेत. सेकंड बॅटिंग करत असताना पवनसुत नवली या संघाच्या माध्यमातून येणारे 24 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत. 25 धावांची आवश्यकता असेल. यस डीजे. खेळ 7 मिनिटांमध्ये 2 षटका हाताळल्यात. कुणाल जाधव येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. 24 चेंडू 25चं इक्वेशन आहे. एका बाजूने तुषार आणि दुसऱ्या बाजूने करण मोरे. हे 2 फलंदाज आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल जाधव वन ऑफ द बेस्ट मारूफ राईट हँड बॉलर म्हणून ज्या नावाची चर्चा आहे तो गोलंदाजी ट्रॅकवर. अप्रतिम बॉटमहँडचा यूज केला आहे. चेंडूला स्वीपर्स कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेली ती 20. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. कुणाल जाधव आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
20 धावा 2 विकेट गमावल्या गेल्या. आता मात्र तुषार घरत स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती करण मोरे आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू फेस केला, 3 चेंडू मागे 1 धावांवरती खेळतोय करण मोरे. आणि तुषार घरत 2 चेंडू आणि 2 धावांवरती तो देखील खेळतोय. चांगला चेंडू होता, अगदी खाली चेंडू राहिले. इकडनं मात्र पंचांचा कुठलाही इशारा येताना पाहायला मिळत नाही. अर्थातच हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अशाच रीतीने निर्धाव चेंडू गोलंदाजाला हातावा लागतील, विकेट देखील प्राप्त करावा लागतील. इकडनं मात्र फलंदाजी करणार टीमला सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावा लागेल. कुणाल जाधवने 2 चेंडू हाताळले, 2 चेंडू मागे फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. कमालीचं षटक आतापर्यंत राहिले तिसऱ्या षटकातील. इकडनं टॅप केला बॉक्स क्रिकेटचा फटका ज्याला म्हटलं जातं, तो फटका मात्र खेळून काढला. चेंडू मात्र कार्पेटला मात्र गुदगुला करत चेंडू मात्र अडवला जाईल, थ्रो केला जाईल. तो परत एक क्षमतेने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा, 2.3चा खेळ समाप्त झालाय. 44 धावाचा टार्गेट सेट केल्यानंतर चांगल्या रीतीने हळूहळू सुरुवात झाली आहे पवनसुत नवली ह्या संघाकडनं. आता मात्र करण मोरे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. स्मॉल पॉकेट आहे आज, मात्र कशा रीतीने खेळ आपल्या संघाकरिता हे देखील पाहणं योग्य असेल. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती मैत्री 11 पालघर संघाचा एक विकेट टेकर गोलंदाज कुणाल जाधव पाहायला मिळते. इकडनं मात्र बॅटची हलकीशी का लागली होती का हे देखील पाहणं योग्य असेल. आणि इकडनं मात्र 1 धाव मिळते, पण त्यांचं सिग्नल आहे तर यस बॅटची हलकीशी का लागली, यष्टी रक्षकाने चुकी केली आहे. आणि झेल मात्र कोणाचं सोडलंय, ज्या नावाची चर्चा फक्त पालघर टेनिस बॉल क्रिकेटमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केला जातं, अशा खेळाडूचं झेल मात्र सोडलं गेलंय. करण मोरेला मात्र मिळते संधी, तर संधीचं सोनं कशा रीतीने केला जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. कारण म्हणतात ना, ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधीचा सोना करतो तो भाग्यवान. आणि इकडनं सरळ बॅटचा वापर केलाय, सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. डाऊन द ग्राउंड आय हँड हँडसम तुषार घरच्या बॅटमधनं एक आणखीन एक धमाकेदार षटकार 6. यावेळेला चुकी झाली होती तुषारकडनं, पुनश्च एक लाईफ मिळते. थोडंसं शरीर इनबॅलन्स होतं, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तितकासा बॅटला स्पर्श झाला नव्हता. विकेट होती इथे, जर चांगल्या पद्धतीने चतनने गॅदर केली असती सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती, म्हणजेच 29. 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत. 44चं टार्गेट आहे, म्हणजे येणारे चेंडू तुमच्याकडे ते 18 आणि 15ची गरज, असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. देऊया डीझेला संधी. पाहायला मिळतोय 4थ्या षटकाकरिता. दुसरं षटक त्याने मात्र हाताळलं होतं, 6 धाबा आणि 1 विकेट प्राप्त केलं होतं. या षटकामागे कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो. इकडे मात्र अप्रतिम फटका खेळलाय, परंतु 55 चेंडू मात्र आढळला गेले. 1 धाव मिळते. इकडे मात्र एकेरी धावण्याचं समाधान मानतील दोन्ही देखील फलंदाज. 100 मदतीने धावफलक आकार घेताना पाहायला मिळते 30 या अंकांवरती. 3.1चा खेळ समाप्त झाला. इकडनं मात्र गोलंदाजांना निर्धाव चेंडू आणि विकेट प्राप्त करावं लागतील. ह्या षटकामागे आकाश त्याच्यासाठीच ओळखला जातो. मैत्री 11 पालघर संघाचा एक विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहे. इकडे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ स्क्वेअर लेग रिजनला ट्रॅव्हल होतं, थोडंसं मात्र मिस फिल्डिंग, परंतु एकेरी धावण्याचं समाधान मानतील दोन्ही देखील फलंदाज. एकदा ऍड केलं जाते पाहायला मिळते 31. येणारे 16 चेंडू धावा बनवायच्या 13 धावांची आवश्यकता असेल. 31 धावा स्कोर कार्डवरती आपण बघतायत. तुषार अँड करण अनेक वर्ष पवनसुत तवली संघासाठी विजयी खेळी करणारे असे दोन्ही फलंदाज आहेत, परंतु समोर आपण बघतायत मिस्टर आकाश चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. लक्ष नजरेसमोर आहे, दोन्ही बॅटर खूप चांगले सेट आहेत. आणि अशा वेळेला तुषार घरत आणि करण मोरेचा काय असेल इंटेंट. पुढचा चेंडू स्टेप आउट करून खोदून काढलाय मिड ऑफला. ऑफ ड्राईव्ह आपण बघतायत, डॉट बॉल आलाय. स्कोर असते ऑन 31.
31वां 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये काफी बढ़िया शॉट जरूर खेला था, लेकिन मिड ऑफ में मुस्तैद खिलाड़ी थे वहां पर। एक अच्छी फील्डिंग देखने को मिली है 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक बार फिर दोबारा राइट आर्म ओवर द विकेट दूर वाली छोर से तुषार गहरत, जिनके बल्ले से एक हमने बेहतरीन सिक्सर देखा है जो हवाई फायर डाउन द ग्राउंड खेला गया था। इस बार बल्ले का जरूर सिरा लगता नजर आया था, लेकिन बाल बाल बचे। बैक टू बैक अब 2 बिंदी गेंदे, 31 के ऊपर स्कोर कार्ड रुका हुआ। 44 का लक्ष्य, 13 रन अभी भी बनाने हैं और इस ओवर की गेंदें आनी शेष है 2, यानी कि 14 गेंदे आपके पास से 13 रन बनाने हैं। लक्ष्य बड़ा नहीं है, लेकिन क्रिकेट में कहते हैं पलक झपकती परिस्थितियां बदलती हैं, क्षमता गेंदबाज या बल्लेबाज के अंदर होना अनिवार्य है। कदमों का इस्तेमाल, डांसिंग राउंड विकेट है, सीधा बल्ले के ऊपर, प्रॉपर मिडल ऑफ द बैट और चार्ज लिया और गेंद लिया गेंदबाज के ऊपर से सीधा डाउन द ग्राउंड, सिक्सर। और 37 के ऊपर जड़ दिया सिक्सर। कदमों में क्या चहलकर्मी थी, जैसे आए देखा कि थोड़ी सी और पिच है, फुल टॉस करके खेला, गेंदबाज के सर के ऊपर से स्टैंड एंड डिलीवर सिक्सर। इस बार बड़ा शॉट आड़े बल्ले से ओवर मिड विकेट, अनदर बिग 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 सिक्सर, काउंटर अटैक एंड स्कोर इज लेवल नाउ। स्कोर इज लेवल नाउ, 1 रन मोर टू विन। कम ऑन डीजे। तीन षटकार त्यांच्या बॅटमध्ये बघायला मिळाले, 2 डाऊन द ग्राउंड आणि त्यानंतर हा आलेला ओव्हर मिड विकेटचा हाईन हँडसम सिक्स, बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमध्ये बघायला मिळालाय। कारण आई दाखवतायत की मॅच फिनिशर मात्र मी आहे। तुषारने चांगली खेळी, साकारली, नो डाऊट, फिनिश फक्त मी करणार। कारण हार्डलक मैत्री 11 पालघर अँड हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स पवन सुतनवली। वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे, अँड प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय थोडीशी चर्चा इथे झाले आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे आपण वळतोय, ज्याने सुंदर स्टार्ट दिली पवन सुतनवली संघाला, इकॉनॉमी जबरदस्त ठेवली। तो मात्र युवा टॅलेंटेड राईट आर्म यंग बॉलर मिस्टर ध्रुव ठरतोय प्लेअर ऑफ द